तुमची आई आहे का? ह्या लाडक्या सुनांसाठी काय बनवतीये कोमल? पायनॅपल शिरा. पायनॅपल शिरा मज्जा आहे तुमची. जपा सासूला आयुष्यभर. काय जपतो ना, आता सोडून जायची दोघीची. मग चांगले नवऱ्याची कानं भरता. वेगळं राहू वेगळं राहू. माहित नव्हतं चालू म्हणून व्हिडिओ असे नका करत जा आजी. 4 व्हिडिओ बघतात तुमचे. तशीच तर करते आजी. मग चाल नाही बोलली हे दोघं जण त्याची एक मत आणि आपलं एक मत असेल. तूच तर बरं परी ते कसं म्हणशील आईला तू? आई तुला विचारून तुला काय खायचं, तू काय म्हणशील? आई मला पायनॅपल शिरा खायचा. हा, तर ह्या पायनॅपलचा छान असा शिरा बनणार आहे आणि रेसिपी जी आहे ती आईच्या चॅनलवर येईल. नमस्कार, कसे आहात? मजेत ना? जसं तुम्ही काल व्हिडिओ सोडला होता तसंच पुढे कंटिन्यू चालू आहे. विषय काय तुम्हाला सांगतो, पण त्यापूर्वी एका माणसाला भेटून घ्या तुम्ही. एक माणूस तुम्हाला दाखवतो. माणूस म्हणा, लेडीज म्हणा, काही म्हणा, एवढी मोठी असते का? आजी इकडे एक मिनिट. आजी मी नाही बोलत, मला दिवसाने आणला. तुमची रिबीन लय आवडली लोकांना. कसं काय? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमची रिबीन लय आवडली यार. बोला 2 शब्द. बाई मग का करू? हवा केसच नाही तुम्हाला हवी. हे बा अजूनही बांधले बाप्पा. केस नाही ना म्हणून. आजी मला एक छान असं गंगावन आणून देतो आम्ही. काय करायचं नाही पाहिजे. जेवण झालं नेमकेच. बडीशोप पाहिजे तुला? तुला आणेन बेटा. चल सगळं हाय कर. उद्या मामा काय आणणार आहे? परीला घड्याळ पाहिजे. किती वाजले सांग आता? आता किती वाजले सांग मला. हा, किती वाजले? 11. थांब ना 1 मिनिट. 11 वाजले म्हणते. 9 वाजले आणि ती 11 वाजले म्हणते. तुम्ही सांगा तिला टाइम कळत नाही. तिला काय घड्याळ द्यावं बरं? ती घरावरती लावायची घड्याळ पाहिजे तिला. तिला घड्याळ भिंतीवरची पाहिजे. द्यायची भिंतीवरची घड्याळ. इकडे बघा, माझी बायको भांडे घासत आहे. काहीतरी ठेव ना, तो कपडा ठेवून तिथं. तुम्हाला हा देतो. थांब 2 मिनिट थांब. ठेव. तर माझी बायको आहे ना इकडे भांडे घासत आहे आणि मी तिला भांडे घासायला मदत करायला आलेले आहे. म्हणजे आम्ही 2 जण मिळून भांडे घासतात आहे. चल 1 मिनिट थांब. मी बोला कोमलला बोल 2 मिनिटं. काय बोलो? काय कराल तुम्ही तिकडं? हा, बडशेप एवढी मोठी एवढी मोठी बडशेप दिली कधी? आज आजीबाईला नाही का ही शेव दिली होती भांड्यात. आज काही कर ती शेव दिली होती. तर आमच्या आजीने काय केलं माहिती का? ती शेव तशीच टाकून दिली. थांबा लाईट लावतो मी. दिसतंय का? आपण दिसतंय का? अंदाज आला आता. तर आजीबाईने काय केलं माहिती का? तसंच ठेवून दिलं. ते खाल्लंच नाही. आणि माझ्या बायकोला मदत करायला काही लाज नाही मला, म्हणून टोपल्यावर भांडे असू द्या. माझ्या आईला पण करायचं बरं. माझी आई जेव्हा आजारी असायची ना त्यावेळेस मी काम करायचो. आणि हे बघा, ह्या तुरीचे शेंगा आहे बघा. त्या दिवशी तुम्हाला दाखवल्या ना, त्या उकडून एकदम मस्त लागतात. तर ह्या माझ्यासाठी ठेवल्या होत्या, पण मला दिल्याच नाही खायला. तुम्ही खाल्लं ना, सफरचंद खाल्लं ना तुम्ही? मग शेंगा वाया जाणार नाही. तुम्ही पहिले म्हणे सफरचंद दे, मग म्हणे शेंगा दे पाहिला. असं नसतं जमत कोमल. शेंगा वाया जाणार नाही. सकाळी खाता येईल कधी आता? खाता येईल.
खराब होते. गरम करू. गरम करून खाता येईल. जाऊ द्या. कोणी आजी ना. आजी मी जगातला पहिला माणूस असन बडीशोप खाल्ल्यानंतर हे शेंगा खातोय. आमच्या फिल्टरचा आवाज येत असेल तुम्हाला. त्या शेंगा बघा तुम्हाला तसे दिसले नसेल. दिसले का आता ते बघा. याला उकडून पण खातात, भाजी करून खातात, सोले भात करून खातात, सोल्याची चटणी करून देखील खातात. खूप सारे प्रकार आहेत खाण्याचे. जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही खाऊ शकता. माझ्या बायकोचं एक म्हणणं आहे, तिला नाही का काहीतरी हवंय बघा. काय हवंय खरं खरं सांगायचं कोमल. तिचं म्हणणं काय असतं माहिती का, 4 चौघामध्ये नका सांगायचो. सांगते का काय तर काय पाहिजे तुला. सोन्याची साखळी विचारून चुकी केली मी, खूप मोठी चूक केली. विचार तिला म्हटलं तुला काय पाहिजे. ती म्हणे पहिली म्हणे मला काहीच नाही पाहिजे म्हणे. नंतर मला खरं खरं सांगतं म्हणे सोन्याची साखळी. कुठून द्या बाप्पा, 1.5 लाख झालं सोनं. सोन्यानं घाम फुटलाय का. हो ना आजी, लय डिमांड वाढत चालले बरं आजी. तुम्हाला काय सांगू आता, सोन्याची नाही लागायला पुरत आता, सुदर्शनची नाद लागायला पुरतो. सोन्याची नादी लागायला नाही बरं, सुदर्शनची लागायला पुरतो. ऐकू दे ना मग काय. आजी 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 तुम्ही असं कोणालाही व्हिडिओ चालू असताना नाव नका ठेवत जाऊ. माहित नव्हतं चालू म्हणून व्हिडिओ अशी नका करत जा आजी. 4 चौघ व्हिडिओ बघतात तुमचे. तशीच तर करते आजी. मग चाल नाही बोलले ते दोघं जण त्याचं एक मत आणि आपलं एक मत असेल. काय सांगा आता. चला ना आवरा ना, 9:30 वाजले ना. कवा आवरता. जेवण घेऊन झालं का तुमचं. आणि ही ऋतू आहे ना खूप परेशान करायला लागली. त्याचसोबत ती पिऊ आहे ना ती दुप्पट परेशान करायला लागली. म्हणजे या पोरींचं काय करावं असं समजा नाही मला आता घरामध्ये. चला आवरा लवकर लवकर, मग तुम्हाला मी घेऊन जातो. कुठं माहिती ना कोमल, फिरायला नाही, सॉरी इकडे बघ. ती पटापटा काम आवरा, मग तुम्हाला लगेच घेऊन जातो मी तुम्हाला झोपायला. आपापल्या आतड्यावर नेऊन सोडतो तुम्हाला मी. पन्नी खात नसते बॅड मॅनर्स. इकडे परी आई, त्या परीच्या हातून पहिली पन्नी घ्या तू. चल झालं पाहिजे भांडे. मग तुला म्हटलं मदत करतो ते बी तर नाही करत. तो करते तू. चल आवर लवकर. मग काय स्पेशल आज रविवार स्पेशल आप्पे चालू आहे. स्वतःच करायचे स्वतःच खायचे. हो का. कोणी कोणी खाल्लेत. दादांनी, आईनी, आजीनी, बहिणींनी. दादाने खाल्लं याच्यावर तुम्हाला विश्वास बसत नाहीये. 3 खाल्ले. आजी खाईन याच्यावर विश्वास बसला नाही. आजी खाऊ राहिले. तिखट हा खाऊ रे. पहा ना विश्वास नाही तर. आईने खाल्लं. मला दिलेच. तुम्ही पण खाल्ले. केव्हा केव्हा आता ते मला नाही आठवत, पण खाल्ले तुम्ही. काय बोला होता याच्या उपर. काय बोला मित्रांनो तुम्ही सांगा. त्यानंतर मी खाऊ राहिले. आता पिऊला झोपवलं. म्हणजे विषय काय माहिती का, हा आज संडे आहे. आज संडेच्या दिवशी नाही का आम्हाला वेगवेगळे म्हणजे आज डोसा खायचा होता. मेन म्हणजे ते डोसा राहिला साईडला. या बाईनं आप्पे केले. ते आप्पेच खान झाले. बसून खा ना, गरम करून बसून खा बाबा. तो पिवळीसाठी छान दिसते कोण. ती थँक्यू म्हणते. आणि आज जरा उशीरच झाला. आता 12 वाजलेत. थंडी एवढी पडलेली आहे. थंडीने सगळे कामं फिसकून चाललेत. काहीच समजत नाही. हा आज रविवार आहे त्यामुळे जरा उशीर झालेला आहे मित्रांनो. अन्न परीला बोलून कुठे गेलीस. आई सांग आणू का. अन्न बोल बोल रानी क्या चाहिए.
अप्पे चाहिए या डोसा चाहिए? क्या चाहिए ते को? ये ले डोसा का. डोसा का डोसा. हिला लहानपणापासून शिकवायचं आप्याला डोसा म्हणायचं. तिला सगळं आवडतं खायला पण तिची मम्मी तिला देत नाही कारण तिचं पोट वगैरे दुखतं असं तिच्या मम्मीचं म्हणणं आहे. हा आणि इकडं आहे माझी परी बसलेली. परीना टिक्का बघा कसा लावलाय. आणि अशी केस छान दिसतात परीला पण आम्ही अशी ठेवत नाहीत. आहे ना परी? हा माझी मम्मी साडी बघा. काय काय आज काय विषय? आज मी चालले माहेराला. माहेराला जाते का? कोण आलं तुला घ्यायला माहेरी? एकटीच जाणार आहे का? हे बघ ही टिट्या म्हणते बघा. सकाळी सकाळी सगळे झोपलेले होते. पिऊ पहिले म्हणे पप्पा, नंतर म्हणे मामा आणि नंतर म्हणे काका. एवढ्यांचे नाव घेतले तिने. हा म्हटलं काय बोलती बोलली आता. आणि हा टिट्ट्या आहे. हा टिट्ट्या टिट्ट्या. ए टिट्ट्या टिट्ट्या तुला थंडी वाजत नाही बा? हा झोपण कोण? आंघोळ झाली, झोप झाली. झाली बी का? तू झोपली का उठली का हो बाई? आंघोळच्या आधीच. टिट्ट्या टिट्टू टिट्टू नाही पाहत तुझ्याकडं. टिट्ट्या आता सोमाई सोमा शमी शमून सोमा. जा बेटा आईकडे जा. जा ना आईकडं. अगं जा जा जा. जातच नाही जातच नाही. पप्पाच्या बोलते तिला, पप्पाच्या बोलते तिला, पप्पाच्या बोलते तिला, पप्पाच्या बोलते. लयच आगाव झाली बाबा ही पोरगी. खूपच आगाव झाली तू खूप. सारखी रडती रे बो. दातामुळे रडती. सारखी नडती, सारखी नडती, सारखी नडती, सारखी. दंडाचे गरज झाला नाही म्हटलं. तर आज आम्हाला काय बनवायचं तुम्हाला सांगतो आम्ही. आज रेसिपी कशाची आहे? घड्याळ मामा घेऊन येईन. रेसिपी कशाची आज? तुला काय खायचं? पायनॅपल शिरा. पायनॅपल शिरा. हा पायनॅपल दाखवा ना. आणा पायनॅपल कुठे ठेवली जा. हा ड्रेस छान दिसतो का बरं परीला? अन्न अन्न कुठे ठेवली? हा हे बघा हे पायनॅपल आणलेत. ते मला 50चे 3 भेटलेत. खाऊन घेतले. हे बघा पायनॅपल टोस्ट बरं परी. ते कसं म्हणशील आईला तू? आई तुला विचारून तुला काय खायचं तू काय म्हणशील? आई मला पायनॅपल शिरा खायचा. हा तर ह्या पायनॅपलचा छान असा शिरा बनणार आहे. आणि रेसिपी जी आहे ती आईच्या चॅनलवर येईल. आईला लागलं बाबा. हे बघा. हे रामा गाणी बंद कर ना. लागलं का? कशाला तडफड करायची बरं तिथं? काय लावले आता? तेल का? तेल लावणं चालू आहे. सोफा ना लय आणि झाली. माझ्या तर 2दा दिन निघाले पाहायची का? कुटीवर नाही ना मला. मग तू बसतील का? पाठ जाऊ नको मला. त्याचा गोड वास येतोय छान. पण काय मी गोड आहे का नाही आता? ते ना चाबी बंद करायची मग ते आपण पडत नाही. काय? कुटी चाबी बंद करायची मग आपण पडत नाही. हा चल इकडे बाळा. तुला पायनॅपल खाऊ घालतो मी. हा पायनॅपल खाऊ घालतो. पायनॅपल सनसन तर निघती पोरगी. सनसन निघती. सनसन निघती. हा टिक्का लाव, टिक्का लाव. परी सोबत लय जमतो बाबा तिचं. टिक्का लावला नाही. टिक्का लावला तुझा टिक्का. चल उभा राहा उभा राहा उभा राहा. चल 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 चल. उभा. अरे उभा. हा उभा राहा. अरे गट्टू उभा राहतं का? बस परी परी तू सोड. तू हात नको लावू तिला. खुश कोण होऊ लागला? टिट्टूला दात आले म्हणून टिट्टू खुश व्हायला लागला. माहिती का? ती बडे पप्पाकडे गेली का? मग बडे पप्पाकडे मुंबईला असते.
म्हणून तिला बडबप्पा आवडता. हम्म. हा नुसतं इथं हे बघ, आता हात लागल ना हाताला, हात कापणार नाही तुझा. हा सगळं तुझ्या हातामध्ये द्यायचं. चल चला चला सोड सोड, तू सोड तू सोड तू सोड. येते ती. चल बिट्ट्या, ते तू पप्पा तिच्या चालले तुझे. तू तिच्या वाटी जाऊ नको परी. परीच्या वाटी जाऊ नको तू शांत बस. दे पप्पा चालले छोटे पप्पा. तुमची आई आहे का ह्या लाडक्या सुनांसाठी काय बनवते कोमल? पायनॅपल शिरा. पायनॅपल शिरा. मज्जा आहे हो तुमची. मग आमची मजेत जाईल. जपा सासूला आयुष्यभर. जपतो ना मग. काय जपतो ना, आता सोडून जायची एरच चालेल तुझ्या दोघीची. हा. मग काही आपल्या मनाने बातात काही. चांगले नवऱ्याची कानं भरता. वेगळं राहू वेगळं राहू. काय बोला आता याच्या उपर काय बोला. बोल कोमल, दोन शब्द बोल. नाही काही नाही. माझे कान आतुर झाले ते शब्द ऐकण्यासाठी. नाही मी बोलतच नाही ना. कोमल तुझी केस अशीच छान वाटतात, पण वेणे घातल्यावर छान नाही वाटत. त्याचं काय करू सांग. काही नाही, स्मूथनिंग करून घ्या. स्ट्रेट नको. काय काय ते चांदणीचं? चांदणीचं नाव चांदणी मोबाईल पाहिजे. मोबाईल पाहिजे का? चांदनी पण. बेटी बाकी आदत लगाव ना तू. चांदनी को मोबाइल देखने का है. आज मेरी मम्मी बाहर बैठे वाली है और रितु के साथ खेल रही है. परी, ए परी, परी आज तुला कसं वाटतंय शाळेला सुट्टी तुझ्या तर? सुट्टी आहे, मी खेळणार. खेळणार आहे का आज? उद्या शाळा आहे माहिती तुला? माहिती आहे का तुला उद्या शाळा आहे म्हणून? मी खेळते. उद्या शाळेत जाते का तू? जाती. शाळेचं काही नाही राहिलं आता. शाळेत जा म्हटलं जाती. का मारती का मारती का मारती तिला? मोबाईल पाहावं लागली ती. आणि तू पाहती तर मग तुला पण मारायला पाहिजे का? अरे पडशील, तुला बी मारायला पाहिजे का? हा वेडे. तर चला आता मी व्हिडिओचा एंड करतो, कारण की आईचा व्हिडिओ मला शूट करायचा आहे. आणि हो, आम्ही नाही का हे माईक आणलेत बघा, एक माईक आणलेले आहेत. हे तुम्हाला मी याची टेस्टिंग उद्याच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये देईल की माईक कसे आहेत काय. जर का तुम्ही छोटे मोठे क्रिएटर असाल, व्हिडिओ बनवत असाल, तर ही माईक तुम्ही यूज करू शकता. तर तुम्हाला दाखवेल मी कसे आहेत काय, सगळं काही. याचा आवाज पण दाखवणार आहे. आईच्या व्हिडिओमध्ये ह्याच माईकचा आवाज येतो. मला तर माईक खूप आवडले आणि त्याची किंमत पण तुम्हाला 5,400 पर्यंत अवेलेबल आहे आणि छान आहे. चांगले याच्यामुळं, कारण की माझे याच्या आधीची माईक जे होते 11,000चे होते. ज्यावेळेस मला गरज होती खूप त्यावेळेस मी ते 11,000 घेतले होते. पण आता टेक्नॉलॉजी एवढ्या पुढे गेलेली की तुम्हाला ती कमी प्राईसमध्ये चांगली क्वालिटी भेटते. तर त्या माईकपेक्षा मला हे माईक खूप आवडले. तुम्हारी बेटी सो गई क्या जी दीदी. एक शॉर्ट व्हिडिओ बनवून मी त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेल की त्याची किंमत काय आहे, कशी आहे, किती आहे. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन तुम्हाला नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय.